मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. वीज आपल्या अवतीभोवती सगळीकडेच आहे, पण गंमत म्हणजे ते दिसत नाही. मग प्रश्न येतोच की या अदृश्य शक्तीला इतकं अचूकपणे मोजतात तरी कसं? तर आज आपण याच मोजमापाचा एक इंटरेस्टिंग प्रवास पाहणार आहोत. अॅनालॉगच्या मेकॅनिकल दुनियेपासून ते डिजिटलच्या प्रिसिजनपर्यंत. हा प्रश्न बघा दिसायला खूप सोपा वाटतो, पण तो खूप महत्वाचा आहे. कारण विचार करा, जर अचूक मोजमापच नसेल तर विजेचा योग्य आणि सुरक्षित वापर करणं हे अक्षरशः अशक्य आहे. मग हे आव्हान पेललं गेलं तरी कसं? याचं उत्तर ना आपल्याला या उपकरणांच्या उत्क्रांतीतच सापडतं. तर आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया डायनामोमीटर या क्लासिक उपकरणापासून. मग आपण डिजिटल मीटर्सच्या जगात एंट्री करू, त्यांच्या आत काय आहे ते बघू. आणि हो, शेवटी या दोन्हींची तुलना करून नेमकं काय महत्वाचं आहे ते समजून घेऊ. चला तर मग थोडं वेळेत मागे जाऊया आणि भेटूया डायनामोमीटरला. आता हे नाव थोडंसं जड वाटू शकतं, पण हे वीज मोजमापाच्या दुनियेतलं एक एकदम क्लासिक आणि हो, पूर्णपणे मेकॅनिकल उपकरण आहे. ओके, तर हे आहे डायनॅमोमीटरचं आतलं जग. इथे ना 2 मुख्य प्लेयर्स आहेत. एक आहे फिक्स्ड कॉईल, जिला Fने दाखवलंय, आणि दुसरी आहे मूव्हिंग कॉईल म्हणजे M. आणि सगळा खेळ जो आहे ना, तो ह्याच 2 कॉईल्सच्या जुगलबंदीवर अवलंबून आहे. आता गंमत बघा कशी होते. जेव्हा वीज या कॉइल्समधून वाहू लागते ना, तेव्हा दोन्ही कॉइल्स स्वतःचे एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. जसं 2 चुंबक एकमेकांना धूर ढकलतात किंवा खेचतात, अगदी तसंच हे चुंबकीय क्षेत्र एकमेकांवर जोर लावतात. आणि या धक्काबुक्कीमुळेच ती जी फिरणारी कॉईल आहे ती आपल्या जागेवरून हलते आणि तिच्यासोबत जोडलेला काटा स्केलवर पुढे सरकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर विजेच्या प्रवाहाचं रूपांतर थेट काट्याच्या हालचालीत होतं. कमाल आहे ना? बरं, प्रत्येक टेक्नॉलॉजीसारखं डायनामोमीटरचेही काही प्लस पॉइंट्स आहेत आणि काही मायनस. चांगली गोष्ट काय? तर हे AC आणि DC दोन्ही करंटवर काम करतं आणि बऱ्यापैकी अचूक रीडिंग देऊ शकतं. पण ह्याची दुसरी बाजूही आहे. हे स्वतःच खूप वीज खातं, बनवायला महागडं आहे आणि आजूबाजूच्या मॅग्नेटिक फील्ड्सचा याच्या कामावर लगेच परिणाम होतो. म्हणजेच ह्यात सुधारणेला नक्कीच वाव होता. आणि मग टेक्नॉलॉजीने एक मोठी झेप घेतली. काट्यांच्या आणि कॉइल्सच्या त्या मेकॅनिकल दुनियेतून आपण थेट इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात आलो. आणि या नव्या युगाचं नाव आहे डिजिटल ॲमीटर. इथे मोजमापात अचूकता आणि स्पष्टता या 2 गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व मिळालं. फरक तर अगदी डोळ्यासमोर आहे नाही का? विचार करा, कुठे ते काट्याचं अंदाजे माप जिथे आपल्याला अंदाज लावावा लागायचा आणि कुठे हे थेट आकड्यांमध्ये मिळणारं स्पष्ट उत्तर. इथे गोंधळाला जागाच नाही, शंकेला वावच नाही. ह्या डिजिटल डिस्प्लेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची ॲक्युरेसी. यात पॅरलॅक्स एरर सारख्या गोष्टींना जागाच उरत नाही. म्हणजे काय? तर आपण बाजूने पाहिल्यामुळे रीडिंगमध्ये जी चूक व्हायची ती आता पूर्णपणे टळते. आणि इतकंच नाही, AC आणि DC दोन्ही मोजण्याची क्षमता आणि गरजेनुसार रेंज बदलण्याची सोय, ह्या सगळ्यामुळे हे उपकरण खरंच खूप प्रभावी ठरतं. पण या डिजिटल क्रांतीच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी चला आपण डिजिटल व्होल्टमीटर म्हणजेच DVM याच्या आत डोकावून पाहूया. हे चित्र बघून वाटेल की हे खूप टेक्निकल आहे, पण खरं तर प्रक्रिया खूप सोपी आहे. बघा, वीज अॅनालॉग सिग्नलच्या रूपात आत येते. मग एक ADC नावाचा जादूगार म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, तो या सिग्नलचं रूपांतर डिजिटल आकड्यांमध्ये करतो. त्यानंतर एक काउंटर ते आकडे मोजतो आणि आपल्याला स्क्रीनवर थेट आपलं उत्तर दिसतं. आहे की नाही सोपं? तर मग या सगळ्यामुळे नेमकं काय साधलं? पहिलं म्हणजे रीडिंगमधली मानवी चूक जवळपास संपली. दुसरं, रीडिंग्स अगदी सेकंदात मिळायला लागली. तिसरं, ही उपकरणं एकदम कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल झाली. आणि चौथं म्हणजे ती वीजही खूपच कमी वापरू लागली. सोप्या शब्दात सांगायचं तर प्रत्येक बाबतीत ही एक मोठी सुधारणा होती. चला तर मग आता या दोन्ही पिढ्यांना म्हणजे अॅनालॉग आणि डिजिटलला समोरासमोर आणूनच बघूया की नक्की फरक काय आहे ते. ही तुलनाच सगळं काही सांगून जाते. डिस्प्ले असो, ॲक्युरसी असो, विजेचा वापर असो किंवा चुकीची शक्यता, या प्रत्येक बाबतीत डिजिटल मीटर हे अॅनालॉगच्या खूप पुढे आहे. जिथे अॅनालॉगमध्ये आपल्याला एक अंदाज बांधावा लागतो, तिथे डिजिटल आपल्याला एक ठोस उत्तर देतं. आणि म्हणूनच आजच्या जगात डिजिटल टेक्नॉलॉजीने बाजी का मारली हे अगदी स्पष्ट होतं.
तर असा हा काट्यांच्या दुनियेपासून सुरू झालेला प्रवास आपल्याला डिजिटल आकड्यांपर्यंत घेऊन आलाय. पण हा प्रवास इथेच थांबणार आहे का? भविष्यात ही मोजमाप उपकरणं अजून किती अचूक, किती स्मार्ट होतील? काय माहीत, कदाचित ती स्वतःच विजेच्या वापराबद्दल शिकून आपल्याला सूचना देऊ लागतील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?